काहीच तुम्ही बघू शकता. आयुष्य तुम्हाला दाखवते बघा. लिटरली समोर चालणारा व्यक्ती पण दिसत नाहीये. एवढं फॉगी क्लायमेट आहे. सो मी आता चाललेली आहे गुप्त भीमाशंकरचं दर्शन करायला. डोंट नो आता कसे जाणार आहेत अभि, कारण की पुढे काहीही दिसत नाहीये. लिटरली हे बघा, हा जो रस्ता आहे इथून आम्हाला जायचं आहे. वेट तुम्हाला दाखवते. चाललेलो आहे गुप्त भीमाशंकरचं दर्शन घ्यायला. यू डोंट बिलीव्ह, एक तर पूर्ण सगळीकडे फॉगचं ॲटमॉस्फिअर आहे. सगळं लिटरली दिसत नाहीये कोण समोर चालतंय वगैरे. आणि हे बघा, या घनदाट जंगलातून तो रस्ता आहे, तुम्ही पाहू शकता. इथून आता आम्ही ट्रेक करत जाणार आहे. बघूया पुढे काय काय होत आहे. आणि छोटे छोटे स्मॉल झरे पण आहेत आणि खूप छान आहे वाटतंय. पण लिटरली आता बघू कसं आहे पुढे. आता या जंगलातून आम्हाला जायचंय. सो चला. श्रीनीलकंठ याला मी दिसली वाटतं म्हणून बघ कसा चाललाय खेकडा आतमध्ये. कोण ना कोण चकल्यावरच कमेंट करणार अक्कल जास्ती सांगेल. गाईज फॉलो मी. सो गाईज, आत्ताशी आम्हाला एक पहिलं देऊळ दिसलेलं आहे. मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे आहे गणपती बाप्पाचं मंदिर. साक्षी विनायक गणपतीचं मंदिर आहे हे. जरा बाप्पाचं मंदिर दिसलं तेव्हा जरा बरं वाटलंय. हे बघा. सो हाय गाईज, आता आम्ही अर्ध म्हणजे मोस्टली हाफ ट्रेक पूर्ण करून आलोय. तर आम्हाला बाप्पाचं मंदिर दिसलंय. खूप छान दर्शन झालंय. आणि इथे बघा, बाप्पाच्या मंदिरासमोरच या ताई आहेत. तर तुम्ही कधी भीमाशंकरला आलात आणि जर ट्रेक करायला आलात म्हणजे गुप्त भीमाशंकरचं दर्शन करायला आलात तर तुम्हाला जंगलाच्या वाटेमध्येच या ताईंचं दुकान लागेल. तर ह्यांच्या इथे फुलं पण आहेत, चहा आहे, पाणी आहे, मॅगी पण आहे. तर मी आवर्जून तुम्हाला सांगेन नक्की ह्यांच्याकडे खरेदी करा. सो कोणाला तरी बरं वाटेल. सो आता हे बघा, जंगलात चहा प्यायची मजाच वेगळी असते. ते पण मी ह्यांच्या काकींकडूनच घेतलाय आणि खूप छान चहा आहे. सो नक्की व्हिजिट करा गाईज. थँक्यू. आता मी तुम्हाला जसं की सांगितलं, या ताईंकडून तुम्ही खरेदी करू शकता. छोटंसं स्टॉल आहे पण खूप छान आहे. पूर्ण संपूर्ण आजूबाजूला जंगल आहे. आणि हे बघा, म्हणजे आम्हाला चुलीवरचा चहा प्यायला मिळतोय. आणि इट्स अ देसी ब्लॅक टी बट इट्स ऑसम, गुड टेस्ट. नक्की तुम्ही चहा, ऍटलीस्ट चहा प्यायला तरी या इकडे आणि मग दर्शन घ्या. थँक्यू गाईज. सो फायनली गाईज, आम्ही पूर्ण ट्रेक करून आलेलो आहोत गुप्त भीमाशंकरच्या दर्शनाला. हे बघा, तुम्ही पूर्ण ट्रेक केलं का ते झरा क्रॉस केल्यानंतर तुम्हाला हे बघा, या मागच्या रोडून यायचं असं खाली. आणि ते खाली आहे मंदिर, मी तुम्हाला दाखवते. सो चला. हे बघा गाईज, हा धबधबा आहे आणि जे आहे महादेवांचं शिवलिंग तुम्ही पाहू शकता. आणि खूप छान दर्शन झालेलं आहे. खूप भारी वाटतं इथे, तुम्ही पाहू शकता. ते बघा, हा आहे मागचा सर्व व्ह्यू. तसं बरीच लोक आहे तिथे. खूप भारी वाटतंय इथे. आणि छोटंसं शिवलिंग आहे, मला ये जग रहे या ना रहे, रहेगी